नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठी। आपण प्लेटोच्या साम्यवादी विचाराचा आढावा घेत होतो आणि या साम्यवादी विचाराच्या संदर्भात आपण प्लेटोने साम्यवाद हा का मांडलेला आहे, त्यामागे त्यांचा उद्देश काय होता याचाही विचार केलेला आहे। आणि त्यानंतर प्लेटोच्या मते व्यक्तीला भ्रष्ट करणाऱ्या ज्या दोन गोष्टी आहेत, एक आहे संपत्ती आणि दुसरी आहे स्त्री, या दोन गोष्टी व्यक्तीला भ्रष्ट करतात आणि त्या अनुषंगाने प्लेटोने मांडलेला स्त्री विषयक आणि संपत्ती विषयक साम्यवाद आपण याचाही विचार केलेला आहे। आता प्लेटोच्या संपत्ती विषयक आणि स्त्री विषयक साम्यवादाचा आढावा घेतल्यानंतर किंवा त्याचा विचार केल्यानंतर मित्रांनो, त्याच्या संदर्भात अनेक लोकांकडनं ज्या काही टीका झाल्या त्याचाही विचार करणं गरजेचं आहे। कारण प्लेटोच्या संपत्ती विषयक साम्यवादावर ज्या काही टीका करण्यात आल्या त्या साम्यवादामध्ये उत्पादक वर्गाला त्याने स्थान दिलंय का? नाही। म्हणून टीका काय केली गेली की प्लेटोने साम्यवाद मांडताना केवळ दोनच वर्गाचा विचार केलेला आहे, पण जो उत्पादक वर्ग आहे त्या उत्पादक वर्गाकडे मात्र त्याने दुर्लक्ष केलंय। आता वरच्या दोन वर्गासाठी मांडलेला हा जर विचार आहे तर मित्रांनो काही लोकांसाठीच मांडलेला विचार आहे, मग बहुसंख्य असलेला जो उत्पादक वर्ग आहे त्याकडे मात्र याने दुर्लक्ष केला आणि अशा प्रकारे समाजाचं जे आहे ना कृत्रिम विभाजन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न प्लेटोच्या या साम्यवादाने केला अशी टीका केली गेली। दुसरी गोष्ट आहे की माणसाच्या स्वभावाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, कारण प्रत्येक माणसाला संग्रह करण्याची प्रवृत्ती आहे की नाही? अहो तुम्हाला पण असेल ना की आपण पैसा जमा करतोय, काही गोष्टी माझी असं आपण म्हणतो, म्हणून संग्रह करण्याची ही आपली प्रवृत्ती आहे। मग आपली स्वतःची मालमत्ता असावी असं जसं मला वाटतं ना तसं तुम्हालाही वाटत असेल ना। मग ही आपली आंतरिक इच्छा असते की माझ्याकडे संपत्ती असावी। मग या वरच्या दोन वर्गांसाठी त्याने कोणत्याही प्रकारची सवलत दिली आहे का? मग सैनिकी वर्ग आणि राज्यकर्त्या वर्गांना कोणत्याही प्रकारच्या संपत्तीचा अधिकार तो देत नाही, त्यांना मालमत्ता धारण करण्याचा अधिकार नाही। आता मित्रांनो विचार करा की ज्यांना मालमत्ता धारण करण्याचा अधिकार नाही तो आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकेल का? जिथे संपत्तीच नाही तिथे त्याच्या व्यक्तिमत्वात अडथळे निर्माण होणार नाही हे आपण सांगू शकतो का? आणि म्हणून प्लेटोचा हा साम्यवाद व्यक्तीच्या स्वभावाकडे दुर्लक्ष करणार आहे, व्यक्ती विकासाला बाधक आहे अशा प्रकारची टीका केली गेली। तिसरी टीका प्लेटोच्या या साम्यवादावरची केली गेली की नैसर्गिक इच्छा त्याने नष्ट केली आहे। कारण मित्रांनो बघा, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझ्याकडे संपत्ती असली पाहिजे, मी खूप पैसा कमवला पाहिजे, मालमत्ता बाळगली पाहिजे, ही व्यक्तीची नैसर्गिक इच्छा आहे ना। मग मालमत्तेचा आपला अधिकार नष्ट करणं म्हणजेच माणसाची नैसर्गिक इच्छा मारण्यासारखं नाही का? आणि म्हणून प्रगत जगामध्ये मालमत्तेचा हक्क कोणत्याही राष्ट्राने हिरावून घेतलेला आपण कधी बघितलंय का? आज एवढंच जाऊ द्या, प्रगत लोकशाही असलेल्या देशाचा जरी विचार आपण सोडला तर मित्रांनो जगामध्ये साम्यवादी व्यवस्थेचा स्वीकार करणाऱ्या जगातल्या काही राष्ट्रांचाही विचार केला तर त्या राष्ट्रांनी सुद्धा आपल्या देशातल्या व्यक्तीचा मालमत्तेचा हक्क नाकारलेला आहे का? मग प्लेटोच्या या साम्यवादी विचारामध्ये ज्या दोन वर्गांसाठी मालमत्तेचा किंवा संपत्तीचा या ठिकाणी अधिकार नाकारला, ही नैसर्गिक इच्छा त्याने नष्ट करण्याचा प्रयत्न केला अशी टीका केली गेली। चौथी टीका अशी केली गेली की गुलामाबद्दल त्याने कुठेही स्पष्टीकरण केलेलं नाही, कारण प्लेटोने उत्पादक वर्गामध्ये मालमत्ता बाळगण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु प्लेटोच्या काळात प्राचीन ग्रीक नगरराज्यामध्ये गुलामगिरीची पद्धत होती। मग गुलाम हा समाजामध्ये श्रीमंत लोकांची एक संपत्ती म्हणून त्या ठिकाणी बाळगली जात होती। मग गुलामांना अधिकार आहे किंवा नाही संपत्ती बाळगण्याचा याचा कुठेही उल्लेख मात्र प्लेटोनं केला नाही। मग होऊ शकतं की प्लेटोला ही गुलामगिरी नष्ट करण्याची अपेक्षा असेल किंवा गुलामांच्या शिवाय राज्य अस्तित्वात राहू शकतं असंही सुचवायचं असेल, अशा प्रकारची टीका केली जाते। यानंतरची टीका अशी केली जाते की समाजाचं आर्थिक चित्र प्लेटोच्या या साम्यवादी विचाराने बदलत नाही, कारण प्लेटोच्या मालमत्तेच्या साम्यवादामुळे समाजाचे आर्थिक चित्र आपल्याला कधी बदललेलं जाणवेल का? कारण संपत्तीच्या साम्यवादामुळे समाजात होणारे जे बदल आहे ना ते खरं तळापासूनच व्हायला पाहिजे, केवळ वरवर बदल करून नाही चालणार, तळापासून व्हायला पाहिजे। मग समाजामध्ये तळापासून असलेला उत्पादक वर्ग आहे याच्याकडे मात्र प्लेटोने आपल्या साम्यवादात विचार केलाय का? मग उत्पादकांवर त्याचा जर कोणताही परिणाम होणार नाही म्हणजे समाजाचं आर्थिक चित्र बदलेल का? कारण समाजामध्ये सगळ्यात जास्त संख्या कुणाची आहे? उत्पादक वर्गाची आहे आणि या उत्पादक वर्गाकडे मात्र प्लेटोने दुर्लक्ष केलं। मित्रांनो प्लेटोने साम्यवादी विचार मांडत असताना इथे आदर्श राज्य निर्माण करणं हे त्यांचं ध्येय आहे, म्हणजे राज्य हे त्यांचं साध्य आहे आणि या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी व्यक्तीला साधन म्हणून त्यांनी मांडलंय। म्हणून राज्य हे अंतिम उद्देश मानून प्लेटोने व्यक्तीला साधन बनवलंय हे आपल्याला लक्षात येते।
मित्रांनो, लोकशाहीमध्ये याच्या उलट परिस्थिती आपण पाहतो की व्यक्तीच्या विकासासाठी राज्य असतं, पण प्लेटोच्या विचारामध्ये आपण उलटी परिस्थिती पाहतो की राज्यासाठी व्यक्ती आहे. आता जर राज्यासाठी व्यक्ती असेल तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल का? आणि होणार जर नसेल तर हे प्लेटोचे साम्यवादी विचार लोकशाहीच्या दृष्टीने संयुक्तिक अशा प्रकारची टीका केली जाते. यानंतर आपण प्लेटोच्या स्त्रीविषयक साम्यवादाच्या टीकेचा जर विचार केला तर व्यक्तीच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा त्याने विचार केलेला नाही हे आपल्याला लक्षात येतं. प्लेटोचा साम्यवाद हा समाजहिताच्या जाणीवेतून निर्माण झाला आहे, त्यामुळे मनुष्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा त्याने कुठेही विचार केलेला नाही. आता मनुष्य जर आपण बघितला तर हा भावनाशील प्राणी आहे, त्याला कुटुंबामध्ये राहणं आवडतं, परंतु प्लेटोने स्त्री पुरुषांना एकमेकांपासून वेगळं ठेवून मित्रांनो त्यांच्या भावनेचा कोंडमारा केलाय अशा प्रकारची टीका त्यांच्यावर केली जाते. दुसरी टीका त्याच्यावर जी केली जाते स्त्रीविषयक साम्यवादावर, प्रजोत्पादनाची त्यांची जी पद्धती त्यांनी सांगितली ना ती कृत्रिम आहे, अयोग्य आहे आणि अनैतिक वाटते अशा प्रकारची टीका केली गेली. कारण प्लेटोने एक आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी सुदृढ आणि बुद्धिमान बालक त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे आणि या दृष्टिकोनातून समाजामध्ये ज्या व्यक्ती सुदृढ आहेत म्हणजे साहसी आहे अशा सैनिकी वर्गाला आणि बुद्धिमान असलेल्या राज्यकर्त्या वर्गांच्या स्त्री पुरुषांच्या काही जोड्या बनवायच्या, त्यांच्यामध्ये संयोग घडून आणायचा आणि त्यातनं बुद्धिमान किंवा धाडसी पोरं निर्माण करायची अशा प्रकारचं सर्वोत्तम नागरिक निर्माण करण्याचा एक त्या ठिकाणी विचार मांडलेला आहे. आता प्लेटोची ही जी कल्पना ही वास्तवात येणं शक्य आहे का? विचार करा. आणि अशा पद्धतीने जन्माला येणाऱ्या मुलांना आईवडिलांचं प्रेम मिळणार का? जिथे आईवडिलांचं प्रेम नाही, लहान मुलांना तिथे वात्सल्याची भावना किंवा ममत्व मिळणार नाही, तर अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकेल का? आणि जर होणार नाही तर प्लेटोची ही जी पद्धत आहे ना प्रजोत्पादनाची ती कृत्रिम, अयोग्य आणि मात्र अनैतिक वाटते अशी टीका संयुक्तिक जाणवते. प्लेटोच्या स्त्रीविषयक साम्यवादाच्या संदर्भात अशी टीका केली जाते की प्लेटोने स्त्री पुरुषांना पशुच्या पातळीवर आणून सोडलंय. कारण प्लेटोने काय केलंय की कृत्रिमरित्या स्त्री पुरुषांना मिलनासाठी एकत्र आणणं याचा विचार केला. आता मित्रांनो, हा सार्वजनिक व्यभिचार आहे, ही विकृती आहे. आता इथे फक्त सुदृढ स्त्री पुरुषांनाच वासना आहे का? दुर्बल व्यक्ती म्हणजे उत्पादक वर्गांच्या वासनेचा विचार प्लेटोने इथे केलाय का? आणि अशा प्रकारे ज्या समाजामध्ये साहसी आणि बुद्धिमान व्यक्ती आहे त्यांच्यापासून जे सुदृढ मुलं जन्माला येतील अशा पद्धतीचा विचार करणं म्हणजे ते केवळ फक्त त्या काही काळासाठी एकत्र यायचं आणि पुन्हा ते वेगळे होणार अशा प्रकारे पशु मिलनाप्रमाणेच एकत्र येणं हे मनुष्याला योग्य वाटतंय का? आणि म्हणून प्लेटोने स्त्री पुरुषांना पशुच्या पातळीवर आणून सोडलेला आहे अशा प्रकारची टीका केली जाते. त्यानंतर प्लेटोच्या स्त्रीविषयक साम्यवादाच्या संदर्भात असं म्हटलं जातं की त्याने राज्यकर्ता आणि सैनिक यांच्यासाठी एक सामुदायिक जीवन जगण्याची कल्पना मांडली. कारण त्यांना स्वतःची खासगी संपत्ती नाही, स्वतःची स्त्री नाही आहे ना, बायको नसेल आणि अशा पद्धतीने संपत्ती आणि विवाह या दोन्ही गोष्टीपासून म्हणजे कांता आणि कांचनपासून त्यांना अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. आता मित्रांनो, विचार करा की समाजातला एक बुद्धिजीवी किंवा साहसी व्यक्ती आहे आणि त्याला मात्र कोणत्याही प्रकारची संपत्ती पण नाही आणि स्त्री पण नाही. आता असा विचार करून तो जीवन किती चांगल्या पद्धतीने जगू शकेल? कारण प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी आपल्या घरामध्ये प्रेमाची भावना मिळणारी व्यक्ती हवी असते की नाही? आणि मग त्या ठिकाणी त्याने ही जीवन जगण्याची कल्पना जी मांडली ना की राज्यकर्ते आणि सैनिकांनी सार्वजनिक ठिकाणी जगायचंय, तिथेच राहायचंय, त्याची सगळी व्यवस्था राज्य पाहाल आणि अशा पद्धतीची ही जी कल्पना आहे ना ही निरर्थक असल्याची टीका मात्र त्यांच्यावर केली जाते. विवाह हा एक संस्कार म्हणून आज आपल्याकडे बघितला जातो. आता प्लेटोने विवाह हा संस्कार असतो पण स्त्री आणि पुरुष फक्त संभोगासाठी एकत्र येतात ही जी कल्पना केली ना विवाहाची ती योग्य वाटतेय का? केवळ संभोगासाठी व्यक्ती एकत्र येते म्हणून विवाह होतो अशा पद्धतीने प्लेटोचा जो विचार मांडला तो पूर्णतः चुकीचा आहे. कारण विवाह ही एक माणसाची नैसर्गिक गरज आहे. याच ठिकाणी त्याला प्रेम पण मिळत असतं, या ठिकाणी त्याच्या विविध गरजा पण भागवल्या जातात, सुखदुःखामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती पण असतात आणि अशा पद्धतीने विवाहाला एक संस्कार न मानता प्लेटोने केवळ एक चुकीची कल्पना त्या ठिकाणी विवाहाच्या संदर्भात केली, याच्यावर टीका केली जाते. त्यानंतर प्लेटोच्या विचारावर बालकांची मानसिक वाढ नीट होणार नाही अशी ही टीका केली गेली. कारण प्लेटोने सांगितलं की जे बालक जन्माला येतील, कारण ज्या बुद्धिमान आणि साहसी व्यक्ती त्यांच्यापासून निर्माण होणारी जी संतती असेल तिचं संगोपन राज्य करणार आहे
आता राज्य त्यांचं संगोपन करणार, पण मित्रांनो आज आई वडील ज्या पद्धतीने आपल्या मुलाचं संगोपन करू शकतात तसं संगोपन सार्वजनिक ठिकाणी होईल का हा विचार करा. आता जर त्याचा मानसिक विकास नीट झाला नाही, म्हणजे तुम्ही सुदृढ आहात, तुम्ही बुद्धिमान पण आहात, पण तुम्ही मानसिकदृष्ट्या तुमचा विकास झालेला नाही, अशा पद्धतीने दुर्बल मानसिकदृष्ट्या असलेल्या व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतील का? आणि मग दुर्बल पिढी जर यातनं निर्माण झाली, मानसिकदृष्ट्या दुर्बल पिढी जर निर्माण झाली, कारण आपण बऱ्याचदा पाहतो की ज्या मुलांना प्रेम मिळत नाही, वात्सल्य मिळत नाही, जिव्हाळा मिळत नाही, आई वडिलांचं प्रेम पूर्णतः ममत्व मिळत नाही, मित्रांनो अनेक व्यक्ती हुशार असून सुद्धा हेकेखोर बनतात, मानसिकदृष्ट्या तर दुर्बल होतात, त्या मुलांचा नीट विकास होत नाही. आणि प्लेटोने मात्र या मानसिक विकासाचा कुठेही विचार केलेला नाही, अशा प्रकारची टीका केली. आता प्लेटोच्या या विचारांचा जर आपण आढावा घेतला तरी मित्रांनो नंतर प्लेटोचा शिष्य कोण? अरिस्टॉटल, महान राजकीय विचारवंत, राज्यशास्त्राचा जनक असलेला अरिस्टॉटल याने सुद्धा प्लेटोच्या या साम्यवादाच्या विचारावर टीका केली आहे. म्हणजे आपल्या गुरुने मांडलेले विचार सुद्धा अरिस्टॉटलला मान्य नव्हते. मग अरिस्टॉटलचं म्हणणं होतं की प्लेटोच्या साम्यवादामुळे राज्यात एकता निर्माण होण्याच्या ऐवजी काय होणार आहे की संघर्ष होऊ शकतो, फुटीरता त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. कारण आपण काय केलं, परीक्षेच्या आधारावर समाजाची विभागणी केली आहे आणि त्याला त्या वर्गात काम करण्याची संधी दिली, पण एखाद्या व्यक्तीला पुढे जाण्याची जरी संधी इच्छा झाली तरी ती जाऊ शकत नाही. आता विचार करा, परीक्षेच्या वेळेस मी आजारी आहे आणि मला कितीही येत असलं मी लिहू नाही शकले तरी मला उत्पादक वर्गात जाणं आहे, कारण मी तिथे नापास झाली. मग तिथे माझा जर विकास झाला नाही तर त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये कुठेतरी द्वेष, तिरस्काराची भावना निर्माण होऊ शकेल. आणि याच्यामुळे प्लेटोच्या या साम्यवादाच्या विचारावर अरिस्टॉटलने टीका केली की इथे एकतेऐवजी संघर्ष किंवा फुटीरवृत्ती निर्माण होण्याचा धोका या साम्यवादातनं त्याला दिसतोय. मित्रांनो उत्साहाने जर आपल्याला काम करायचं असेल, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल तर आपल्याला संपत्ती हवी की नको? पण प्लेटोने हा जो साम्यवाद मांडलाय संपत्तीचा, यातनं आपण पाहतो की इथे दोन वर्गाला जर त्या ठिकाणी संपत्तीचा अधिकार नाही तर ते आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतील का? म्हणून प्लेटोचा साम्यवाद व्यक्ती विकासाला घातक आहे, अशा प्रकारची टीका अरिस्टॉटलने केली. मित्रांनो प्लेटोने संपत्तीचा साम्यवाद सांगण्याच्या मागचा उद्देश काय होता की संपत्ती माणसाला भ्रष्ट बनवते आणि राज्यकर्ते जर भ्रष्ट बनले तर राज्य नीट चालणार नाही, आणि म्हणून त्याने एक आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी संपत्तीचा साम्यवाद मांडण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो अरिस्टॉटलचं म्हणणं आहे की ठीक आहे, संपत्ती माणसाला भ्रष्ट करते, या एका गोष्टीवरच त्याने लक्ष केंद्रित केलंय. पण दुसरी जी गोष्ट आहे की संपत्ती व्यक्तीला त्या ठिकाणी प्रेरणा सुद्धा देते, म्हणून संपत्ती ही व्यक्तीची प्रेरक शक्ती आहे, याच्याकडे मात्र त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं. अशा प्रकारची टीका अरिस्टॉटलने केले, कारण अरिस्टॉटलला संपत्ती बाळगणं किंवा खासगी संपत्तीचा अधिकार त्या काळात मान्य होता आणि म्हणून प्लेटोचे हे विचार त्याला आवडले नाही. मग प्लेटोचा संपत्तीचा साम्यवाद हा ऐतिहासिकदृष्ट्या देखील दोषपूर्ण ठरतोय, कारण ही साम्यवादी व्यवस्था जर खरंच चांगली असती तर आज एवढ्या वर्षामध्ये जगातल्या कोणत्या ना कोणत्या देशाने अशा प्रकारची व्यवस्था स्वीकारली असती की नाही. आणि आज जगामध्ये मग ते लोकशाही असो किंवा राजेशाही असो किंवा साम्यवादी व्यवस्था असो, मग कोणत्याही देशामध्ये ही उपयोगात आलेली व्यवस्था नाही. आणि याचाच अर्थ ऐतिहासिकदृष्ट्या दोषपूर्ण असलेली व्यवस्था आहे, अशी टीका अरिस्टॉटलने केली. मित्रांनो अरिस्टॉटलच्या मते आई आहे, वडील आहे, मुलगा आहे, बहीण आहे, भाऊ आहे, असा नाता परिवार आपल्या कुटुंबात असतं की नाही. मग एकमेकांचे हे नाते आहेत. आता जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी त्या मुलांचं जीवन ठेवलं तर हे नातेसंबंध त्याला माहित असणार का की माझी आई कोण आहे, माझे वडील कोण आहे, माझा भाऊ कोण आहे, बहीण कोण आहे, आणि मग त्यांच्यामध्ये त्यांचं जे प्रेमत्वाचं नातं पाहिजे ते राहील का? मग इथे एकत्र येणं म्हणजे संभोगाच्या बाबतीत जशी पशुपक्षी आहे ना एकत्र येतात, आणि त्याच पद्धतीचं मानवामध्ये सुद्धा पशुप्रमाणे आढळणारी अनैतिकता निर्माण होईल, अशा प्रकारचा धोका सुद्धा अरिस्टॉटलने व्यक्त केलेला आहे. मित्रांनो कुटुंब ही नागरी जीवनाची पाठशाळा आपण म्हणतो. आज अनेक लहान मुलांचं संगोपन कुटुंबामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार हे कुटुंबामध्येच होत आहेत. पण इथे ही जी कुटुंब व्यवस्थाच उडवून लावली तर तिथे लहान मुलांचं संगोपन नीट होईल का? एक आदर्श नागरिक निर्माण होण्याचं स्वप्न घेऊन प्लेटोने जो विचार मांडला तो आदर्श नागरिक निर्माण होईल का, हा सुद्धा विचार करण्यासारखा भाग आहे. म्हणून कुटुंब ही नागरी जीवनाची पाठशाळा आहे असं म्हटलं जातं, पण प्लेटोच्या साम्यवादाने कुटुंब व्यवस्थाच नष्ट होणार आहे, त्यामुळे आदर्श नागरिक निर्माण होणार नाहीत, अशा प्रकारची टीका या ठिकाणी अरिस्टॉटलने केली. मित्रांनो प्लेटोच्या स्त्रीविषयक साम्यवादामध्ये आपण बघितलं की जन्मांना येणाऱ्या मुलांचा संगोपन करण्याची जबाबदारी राज्यसंस्थेची असेल.
सार्वजनिक ठिकाणीच त्या मुलांचं संगोपन केलं जाईल, त्यामुळे तो मूल कुणाचं हे कुणालाच ओळखता येणार नाही, अशा प्रकारचा विचार प्लेटोने स्त्रीविषयक साम्यवादात मांडला. परंतु एरिस्टॉटलचं असं म्हणणं आहे की सार्वजनिक ठिकाणी मुलांची जी अवस्था असेल ना ती एखाद्या अनाथालय असतं ना त्या अनाथालयातल्या मुलांसारखी होणार नाही. हे कशावरून? मग जर सार्वजनिक ठिकाणी आपण व्यवस्था करतो तर आई वडील ज्या पद्धतीने काळजी घेतात आपल्या मुलाची तशी काळजी तिथे घेतली जाईल का? आणि जर काळजी घेतली जाणार नाही तर त्यांची योग्य वाढ होईल का? जर योग्य वाढ होणार नाही तर एक आदर्श राज्य निर्माण करण्याचं जे स्वप्न प्लेटोचं आहे ते पूर्ण होऊ शकेल का? आणि म्हणून एरिस्टॉटलने त्याच्यावर टीका केली की अनाथालयासारखी मुलांची अवस्था या सार्वजनिक जीवनात होईल अशी टीका केली आहे. मित्रांनो, प्लेटोने साम्यवाद सांगत असताना केवळ वरच्या 2 वर्गाचा विचार केला, एक सैनिकी आणि राज्यकर्त्यांचा. मात्र उत्पादक वर्गाकडे दुर्लक्ष केलं. वास्तविक संख्येने जास्त कोण आहेत? उत्पादक वर्ग. ज्यांच्याकडे संपत्ती आहे, उत्पादन आहे, ते वर्ग कोण आहे? उत्पादक वर्ग. मग त्यांच्यावर त्या ठिकाणी साम्यवाद किंवा संपत्तीचा साम्यवाद लावण्याची गरज होती, पण प्लेटोने मात्र त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केला, म्हणून उत्पादक वर्गाची उपेक्षा केली, अशा प्रकारची टीका एरिस्टॉटलने केली. मित्रांनो, प्लेटोचा स्त्रीविषयक साम्यवाद आपण बघितला आणि या स्त्रीविषयक साम्यवादामध्ये 2 वर्गांसाठी स्वतःची बायको असणार नाही, परंतु त्यांच्या वासना पूर्ण करण्यासाठी त्यांच्या जोड्या निवडल्या जातील, ह्या जोड्या क्षणिक काळासाठी असतील, अशा प्रकारचा विचार प्लेटोने केला. मित्रांनो, प्लेटोच्या स्त्री संबंधीचा साम्यवाद हा मानवी नैतिकतेच्या आणि पवित्रतेच्या कल्पनेवर जोरदार प्रहार करणारा नाही का? मग व्यक्ती आणि कुटुंबाचा बळी देऊन आणि आपण एकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे कितपत योग्य आहे? अशा प्रकारची त्या ठिकाणी टीका एरिस्टॉटलने केली आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे प्लेटोच्या विचारावर वेगवेगळ्या व्यक्तींनी, समाजातल्या वेगवेगळ्या विचारवंतांनी, एवढंच नाही तर त्यांच्या शिष्य असलेल्या एरिस्टॉटलने सुद्धा टीका केलेली आहे. या टीका विचारात घेतल्यानंतर आपल्याही मनात त्या संदर्भातली काही टीका असेल तर मित्रांनो कमेंट्स बॉक्सला निश्चित नोंदवा. पण जरी टीकेचा विचार केला तरी पण प्लेटोच्या साम्यवाद मांडण्यामागचा जर हेतू, उदात्त हेतू जो बघितला ना, एक आदर्श राज्य निर्माण करण्याचा, तो मात्र तिथे काही अंशी आपल्याला योग्य वाटतोय. कारण आज आपण राज्यकर्ते बघतो की संपत्तीच्या मोहाने किती भ्रष्ट झालेले आहेत आणि भ्रष्ट राज्यकर्ते राज्यकारभार नीट पद्धतीने चालवू शकत नाही. जनहिताऐवजी स्वहिताचे विचार करणारे अनेक राज्यकर्ते बघितल्यानंतर प्लेटोची त्या काळातली आदर्श राज्याची जी कल्पना होती, राज्यकर्त्यांना मोहित करणाऱ्या ज्या 2 गोष्टी आहेत, पण त्यातली दुसरी गोष्ट आपल्याला मान्य नाही, पण एक पहिली जी संपत्ती विषयक साम्यवादाची आहे ती मात्र काही अंशी आपल्याला योग्य वाटते. म्हणजे काही अंशी तरी आपल्याला ती योग्य वाटते, कारण आजचं चित्र बघितल्यानंतर आजही आपल्याला असं वाटतं की जे राज्यकर्ते आहेत ना, यांना संपत्तीच्या अधिकारावर काही बंधनं घातली पाहिजे. आणि अशा प्रकारे प्लेटोचा जो साम्यवाद सांगितला आहे तो निश्चितच त्या सदहेतूचा जर विचार केला तर तो आपल्याला फायदेशीर वाटतोय. मित्रांनो, आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जे काही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन प्रथमतः आपणास प्राप्त होण्यास मदत होईल. ओके, थँक्यू.